झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर रसायनी दांड फाट्याजवळ टाकी देवीचं प्राचीन मंदिर आहे। स्वयंभू आणि जागृत टाकी देवीच्या मंदिराशेजारी पाण्याचे कुंड असल्याने पौराणिक काळापासून या मंदिराला विशेष महत्त्व आहे। नवरात्रोत्सवाबरोबरच वर्षभर मंगळवार आणि शुक्रवारीही इथं भाविकांची गर्दी असते। जुन्या मुंबई पुणे हायवेजवळ विशालगडाच्या खाली टाकी देवीचं पूर्वाभिमुख मंदिर आहे। एकविरा देवीचा दुसरा अवतार आणि स्वयंभू अशी टाकी देवीची ख्याती आहे। देवीच्या मंदिरालगतच प्राचीनकालीन असं कधीही न आटणारं पाण्याचं कुंड हे इथलं विशेष। विशालगडावरील कुंडात भाविकांनी फुलं टाकली की 2 दिवसात ही फुलं टाकी देवीच्या कुंडात आपोआप येत असल्याचं इथले भाविक सांगतात। या देवीला ज्यावेळेस आपल्या गावामध्ये किंवा आपल्या घरामध्ये कुठले मंगल कार्य होत जातं त्यासाठी आपल्याला जेवणाची भांडी वगैरे लागायची। ती भांडी या देवीला आपण येऊन नारळ फोडून जर आपण पूजा अर्चा केली ती इथं प्रगट व्हायची भांडी, आणि ती भांडी घेऊन आपण आपल्या घरचे मंगल कार्य उरकून ती भांडी पुन्हा इथं आणून आपण सोडायची, म्हणजे गुप्त व्हायची। अशी या देवीची दंतकथा आहे। अजून सुद्धा काही भाविकांना देवीचा रूप बघायला मिळतो। नवसाला पावणाऱ्या या देवीला खणा नारळाची ओटी भरण्यासाठी महिला वर्गाची वर्षाचे 12 महिने गर्दी असते। टाकी देवीच्या महिमेची प्रचिती अनेक दिग्गज नेते आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनाही आल्याचं इथले भाविक सांगतात। या आपल्या देवीला माननीय गोपीनाथजी मुंडे तसेच राजसाहेब ठाकरे अशा मोठ्या मोठ्या व्यक्तींनी आपल्या देवीचे दर्शन घेऊन गेलेले आहेत। तसेच मनोहर जोशी ज्यावेळेस मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर त्यांनी इथे येऊन देवीला नवस करून गेले होते, आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांनी इथे येऊन नवस ते फेडून गेलेले आहेत। वर्षातील रविवार, शुक्रवार, मंगळवारी विशेष नवसासाठी भाविक देवीच्या दर्शनासाठी इथं येतात। तर नवरात्रीत टाकी देवी मित्रमंडळातर्फे 9 दिवस अनेक प्रकारचे धार्मिक कार्यक्रम इथं होतात। झी 24 ताससाठी रसायनीहून अमोल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।